नमस्कार. आपले ज्या रेग्युलर मीटिंग चालत आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा मीटिंग आज आपण घेतोय. छोटीशी मीटिंग आहे. मागच्या 10-15 दिवसामध्ये बरेचसे आपल्या सभासदांचे काही फोन आले. फोन ह्या संदर्भात होते की ऑक्टोबर कटिंगला आपण जे एडिसोल नावाचा प्रोडक्ट वापरला होता त्याच्यामध्ये आपण तो शेंडावाढीसाठी पण दिलेला होता, फुगवणीसाठी पण दिलेला होता आणि शुगरसाठी वजनासाठी पण दिलेला होता. आत्ता काही सभासदांचे आपले असे फोन आले की एप्रिल कटिंगला जर आपण एडिसोलचा वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये फुटींची वाढ होऊन गर्भधारणेवर त्याचा वाईट काय परिणाम होईल का, अशा भीतीपोटी काही सभासदांनी आपल्या फोन केलेला होता. ॲक्च्युली मागची जी आपली ऑनलाईन मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आपण एप्रिल कटिंगला ज्या काड्या तयार होतात त्याचे 2 प्रकार सांगितले होते. एक वॉटर शूट आणि एक आपली रेग्युलर काडी. वॉटर शूट जी असते त्याच्यामध्ये पेरं मोठं पडलेलं असतं, पेरं लांब पडलेलं असतं. काडीची जाडी जी असते ती खालून वरपर्यंत जवळजवळ सारखी असते. आणि हे वॉटर शूट होण्यापाठीमागचं जे कारण असतं ते जादा झालेलं पाणी आणि जादा झालेला नत्र, याच्यामुळे वॉटर शूट डेव्हलप होत असतात. आणि ह्या वॉटर शूटला जरी आपण सपकेन केलं तर गर्भधारणा व्हायचे चान्सेस भयंकर कमी असतात. दुसरा जो प्रकार आहे काडीचा त्याच्यामध्ये काडी बाणासारखी असते, खालच्या बाजूला जाड असते आणि जशी जशी वर जाईल तशी ती निमुळती होत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या काडीचं असं असतं ते प्रत्येक पेऱ्यामध्ये ती काडी उलट्या बाजूला, पानाच्या उलट्या बाजूला बेंड झालेली असते. अशी झिगझॅग पद्धतीनं काडी ती तयार झालेली असते. आणि अशा काडीमध्ये जरी काडीला वाढ मिळाली, जरी काडी जाड झाली, जरी पानांची साईज मोठी झाली, जरी तुम्हाला ग्रोथ एकदम फास्ट दिसत असली तरी गर्भधारणा होत असते. हा झाला जनरल विषय जो मागच्या मीटिंगला आपण चर्चेला घेतलेला होता. परंतु आत्ता बऱ्याच लोकांचे असे फोन आले परत आणि की आम्ही एडिसोलचे 2-2 स्प्रे टाकलेले आहेत, जमिनीतून दिलेला आहे, आमच्या सपकेन फुटून आता 4-5 पानावर आलेले आहेत आणि सपकेन फुटल्यानंतर येणाऱ्या काडीलाच आता घड दिसत आहेत आणि हे घड एकदम मोठे दिसत आहेत. मग असं तर नाही ना होत की आतले घड आता पुढे सरकले आणि बाहेर आले, असं तर होत नाही ना? तर असं बिलकुल नाही. म्हणजे 2 शंका लोकांच्या मनामध्ये आहेत, आपल्या सभासदांच्या मनामध्ये आहेत. पहिली शंका मी सांगितली की काडीची वाढ जर फास्ट होते तर गर्भधारणा होईल का, आणि दुसरी शंका आता उत्पन्न व्हायला लागली जसजशी प्लॉट पुढे चालले तसे की सपकेनंतर येणाऱ्या काडीला जर घड दिसत आहेत तर मग गर्भधारणा होईल का. आणि साहजिक आहे, पूर्वापार पद्धतीनं चालत आलेले जे काही आपले कन्सेप्ट आहेत, जे विचार आहेत, त्याच्यामध्ये हे दोन्ही कन्सेप्ट बसत नाहीत. पूर्वापार पद्धतीनं आपण काय म्हणतो की एप्रिल कटिंगला काडी स्लो चालली पाहिजे, लिओसिन सारखे प्रोडक्ट आपण वापरतो. काही लोक टीलसारखे, कल्टारसारखे प्रोडक्ट वापरतात ग्रोथ थांबवण्यासाठी. आणि तो एक विचार आपल्या मनामध्ये पूर्वीपासून आहे की काडी जर अशी थांबत चालली तर गर्भधारणा होते, काडी जर फोपावली, मोठ्या स्वरूपात वाढली तर गर्भधारणा होत नाही. याची सगळी चर्चा आपण मागच्या ऑनलाईन मीटिंगला घेतलेली आहे. आणि त्याच्याबरोबरच आता दुसरा मुद्दा हा यायला लागला की घड जर तयार होत आहेत, बाळीचे रूपांतर घडामध्ये होत आहे, तर मग आतमध्ये घड राहतील का, याच्यासाठी आपण एक इमर्जन्सी मीटिंगही घेतोय आत्ता की मनामध्ये बिलकुल शंका ठेवू नका. विज्ञानाचा जर आपण अभ्यास केला, सायन्सचा जर आपण अभ्यास केला, सायन्स काय सांगते हे जर का बघितलं तर उलटं हे चांगलं लक्षण आहे. बघा की आपल्याकडे ॲक्च्युली ज्यावेळेला आपण सपकेन मारतो, सपकेन करतो, त्यानंतर पुढची फूट येते, त्या फुटीचा आपण शेंडा मारतो आणि फुटचा शेंडा, शेवटचा शेंडा मारल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण बघतो की येणाऱ्या नवीन फुटी ज्या असतात, ज्याला आपण शेंडा म्हणतो किंवा खुडा म्हणतो, त्यातून घड काय वेळेला येतात, काही व्हरायटींच्या मध्ये येतात, काही क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये येतात. शक्यतो पावसाची चाहूल लागली असेल, टेम्परेचर डाऊन झालं असेल, अन्नसाठा भरपूर असेल, अशा वेळेला ते नवीन येणाऱ्या फुटी ज्या असतात, खुडा किंवा नवीन फुटी, शेंडे, त्यातून घड होण्याची शक्यता असते आणि ती पण कमी प्रमाणामध्ये असते.
पण आजच्या घडीला जर आपण बघितलं तर सर्रास प्लॉटमध्ये जिथे जिथे एडिसॉलचे 2-2, 3-3 स्प्रे झालेले आहेत, जमिनीतून दिलेलं आहे, त्या ठिकाणी हे सर्रास दिसतंय. आता मुद्दा असा आहे की हे जर आता दिसतंय, घड जर दिसते, तर ह्यातनं अनुमान काय काढायचं, आपण काय समजायचं? भीती तर मनामध्ये आहे, पण अशी भीती मनामध्ये बिलकुल ठेवू नका. हे एक चांगलं लक्षण आहे. बाळीचं रूपांतर किंवा पायाचं रूपांतर, बाळी त्याला म्हणतो आपण, टेंड्रिल म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला, त्याचं रूपांतर घडामध्ये होणं हे अतिशय चांगलं लक्षण मानलं जातं 2 गोष्टींच्या बाबतीत. पहिली गोष्ट मानली जाते की जर असं होत असेल तर भरपूर अन्नसाठा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि असं जर होत असेल तर सायटोकायनिनची लेवल मोठ्या प्रमाणामध्ये वाढते असं त्याचा अर्थ आहे. आता बघा की सायटोकायनिन नैसर्गिकरित्या कुठे तयार होतात? तर सायटोकायनिन नैसर्गिकरित्या मुळांच्या, पांढऱ्या मुळांच्या टोकावर तयार होतात. पांढऱ्या मुळांच्या, म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या जेवढी जास्त, पांढऱ्या मुळांची टोकांची संख्या जेवढी जास्त, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सायटोकायनिन निर्मिती होत असते. आणि सायटोकायनिन ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला सायटोकायनिन हे उरलेले 2 जे संजीवक आहेत, जनरली विचार केला तर ऑक्झिन आणि जिब्रेलिन, ह्यांना ते सप्रेस करत असतं, त्यांना ते दाबत असतं. आणि असं जर घडलं तर मग त्या ठिकाणी गर्भधारणेचे चान्सेस वाढतात. आपण हे सायटोकायनिन वाढवण्यासाठी जी नैसर्गिक चाललेली क्रिया आहे त्याला आपण बाहेरनं पुशअप करतो, काही औषधं देऊन, लिओसिन सारखी औषधं, CCC, 6BA सारखी काही औषधं आपण बाहेरून देऊन त्या सायटोकायनिन त्या लेवल वाढवायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मुद्दा हा सरळ आहे की जर का अन्नसाठा मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि सायटोकायनिन जर वाढलं तर तिथं बाळीचं रूपांतर घडामध्ये होतं किंवा तिथं त्या ठिकाणी घड तयार होण्याची शक्यता असते. हे आपण पूर्वापार पद्धतीनं बघत आलोय. आता आज ज्यावेळेला एडिसोलचे स्प्रे घेतले, एडिसोल जमिनीतून दिलं, त्यावेळेला जर का सबकेन मारल्यानंतर येणाऱ्या फुटीला जर घड दिसत आहेत तर ह्या 2 गोष्टी तिथं सिद्ध झालेल्या आहेत. तिथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नसाठा तयार झालेला आहे किंवा त्याला मिळालेला आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तिथं सायटोकायनिनच्या लेवल वाढलेले आहेत. आता यात एक तिसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे ज्यावेळेला आपण पानावाटे एडिसोलचा वापर करतो किंवा जमिनीवाटे एडिसोलचा वापर करतो त्याला बाकीचे तर परिणाम दिसतातच, पण अजून एक 2 एक्स्ट्रा परिणाम तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेला जमिनीवाटे आपण एडिसोल देतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पांढऱ्या मुळ्या सुटायला चालू होऊन जातात. आणि पानावाटे ज्यावेळेला आपण एडिसोल देतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये हे रेडीमेड फूड मटेरियल असल्यामुळं हे मटेरियल मुळांच्याकडे जातं बऱ्यापैकी. हे जे फूड तयार झालेलं असतं, अन्न तयार झालेलं असतं, ते मुळांच्याकडे जातं आणि मुळांची वाढ फास्ट होऊन जाते. ह्या 3 कारणानं आज आपल्याला जिथे जिथे एडिसोलचे स्प्रे गेलेले आहेत, जिथे जिथे एडिसोल जमिनीतून गेलेलं आहे तिथं घड दिसत आहेत. पहिला मुद्दा अन्नसाठा भरपूर झाला असा त्याचा अर्थ आहे. दुसरा मुद्दा सायटोकायनिनची लेवल अति वाढलेली आहे. आणि तिसरा मुद्दा मी सांगितलं असं की पानाकडून तयार झालेलं अन्न मुळांच्याकडे फास्ट चाललंय, त्यामुळं नैसर्गिकरित्या मुळांची वाढ होऊन नैसर्गिकरित्या सायटोकायनिन वाढतंय असा त्याचा अर्थ आहे. आता हे समजावून घेण्यासाठी अजून थोडासा प्रयत्न आपण करा किंवा मी थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगतो. काही गोष्टी आहेत, काही शब्द आहेत, हे शब्द व्यवस्थितपणे समजावून घ्या. की फ्लावर डिफरन्सिएशन असा एक इंग्लिश शब्द आहे. फ्लावर डिफरन्सिएशन ही जी क्रिया घडते ही एक वनस्पतीची अशी क्रिया आहे, शारीरिक क्रिया आहे की ज्या क्रियेच्या माध्यमातून किंवा ज्याच्या योगे शाखीय वाढ जी होत असते, म्हणजे शेंडा जो वाढत असतो, तर त्या शेंड्याची जी वाढ आहे किंवा शेंड्याची शारीरिक रचना जी आहे किंवा तो शेंडा जो आहे त्याची रचना बदलली जाते. शेंड्याची रचना बदलून त्याचं रूपांतर नवीन शेंडा किंवा पानापेक्षा बाळीमध्ये किंवा घडामध्ये केलं जातं. बघा मी काय म्हणतोय की फ्लावर डिफरन्सिएशन ही अशी एक वनस्पतीची क्रिया आहे की ज्याच्यामध्ये शेंड्याचं रूपांतर हे नवीन पानामध्ये किंवा शेंड्यामध्ये होण्यापेक्षा घडामध्ये केलं जातं. ह्याला आपण फ्लावर डिफरन्सिएशन म्हणतो. असाच एक शब्द आहे सेल डिफरन्सिएशन. सेल डिफरन्सिएशन याचा अर्थ काय की एका प्रकारच्या पेशीपासून दुसऱ्या प्रकारच्या पेशी तयार करणं, पेशींच्या मध्ये बदल करणं, प्रकार बदलणं. म्हणजे शेंड्याची पेशी असेल तर त्याच्यापासून घडाची पेशी तयार करणं किंवा शेंड्याची पेशी असेल तर त्याच्यापासून पायाची पेशी किंवा बाळीची पेशी तयार करणं, ह्याला आपण सेल डिफरन्सिएशन म्हणतो. सेल डिव्हिजन म्हणजे काय
की एका प्रकारच्या पेशीपासून तशाच प्रकारच्या दुसऱ्या पेशी तयार करणं, त्याच प्रकारच्या. आणि तिसरा मुद्दा आहे तो सेल एक्सपान्शन. याच्यामध्ये त्या पेशीचा आकार वाढवला जातो, आकार मोठा केला जातो, ह्याला सेल एक्सपान्शन असं म्हणतात. आपल्यासाठी दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, सेल डिफरन्शिएशन आणि फ्लावर डिफरन्शिएशन. मी सांगितले की फ्लावर डिफरन्शिएशन म्हणजे काय, की ही एक अशी क्रिया आहे की ज्याच्यामध्ये शेंड्याचं रूपांतर घडामध्ये केलं जातं. आणि सेल डिफरन्शिएशन म्हणजे काय, तर एका प्रकारच्या पेशीपासून दुसऱ्या प्रकारच्या पेशी तयार केल्या जातात. शेंड्याच्या पेशीचं रूपांतर बाळीमध्ये होतं किंवा घडामध्ये होतं, फ्लावरमध्ये होतं, त्याला सेल डिफरन्शिएशन म्हणतात. आता मी तुम्हाला स्क्रीनवर एका पुस्तकाचा फोटो पाठवतोय. ॲक्च्युली हा फोटो एक जगातलं गाजलेलं पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे द सायन्स ऑफ ग्रेप वाईन, मार्कस केलर नावाचे अतिशय मोठे सायंटिस्ट आहेत, या सायंटिस्टने लिहिलेले हे पुस्तक आहे. म्हणजे मार्कस केलर हा किंवा हे असे एक सायंटिस्ट आहेत की आत्ता जर का जगभरामध्ये कोण द्राक्षावर अभ्यास करत असेल तर ह्या सायंटिस्टनं जे काम करून ठेवलेलं आहे त्याला फॉलोअप करूनच लोक हे पुढचं काम करत असतात. इतकं मोठं काम त्या माणसानं द्राक्षाच्या बाबतीत करून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे ते, की द सायन्स ऑफ ग्रेप वाईन नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकातल्या एका पानाचा फोटो मी तुम्हाला पाठवतोय. ज्यांना थोडंफार इंग्लिश समजतंय त्यांनी हा फोटो व्यवस्थितपणे बघा, पॉज करून ह्या फोटोमध्ये जे अंडरलाईन केलेलं वाक्य आहे ना ते वाचा. मग तुमच्या लक्षात येईल की काय ॲक्च्युली लिहिलेलं आहे. आता ह्या सायंटिस्टनं असं लिहिलेलं आहे आणि याच्यासाठी बऱ्याचशा तज्ज्ञांनी पण याला दुजोरा दिलेला आहे जगभरामध्ये. ह्यातमध्ये काय म्हणलेलं आहे की काडीच्या एखाद्या ठिकाणावरून एखादा अवयव, पान किंवा शेंडा किंवा बाळी किंवा घड बाहेर येणार असतो. बघा मी काय म्हणतोय, काडी ज्यावेळेला वाढत असते त्याच्या एखाद्या ठिकाणापासून एखादा अवयव जर बाहेर यायचा असेल, दुसरा अवयव, काडी सोडून दुसरा अवयव किंवा शेंडा सोडून दुसरा अवयव, मग ती बाळी असेल, घड असेल किंवा पान असेल, काय असेल, तो जर का बाहेर यायचा असेल समजा, तर त्या ठिकाणी जिब्रेलिन जर का नसेल किंवा ते कमी प्रमाणामध्ये असेल तर त्या ठिकाणी घड तयार होतात. बघा काय म्हणलेलं आहे की काडीच्या त्या पाठपाशी जिथून एखादा घड बाहेर येणार आहे, जिथून एखादी बाळी बाहेर येणार आहे, त्या ठिकाणी त्यावेळेला जर त्या काडीमध्ये किंवा त्या वेली अंतर्गत जिब्रेलिन जर का नसेल किंवा अति कमी प्रमाणामध्ये असेल तर त्या ठिकाणी घड बाहेर निघतो. आणि जर का समजा त्या ठिकाणी सायटोकायनिन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, त्या ठिकाणी सायटोकायनिन मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घड तयार होतात. म्हणजे जिब्रेलिनची पातळी जर खाली आली, कमी झाली किंवा ती सफरेज झाली तर सायटोकायनिनची पातळी आपोआप वाढते आणि त्या ठिकाणी बाळी तयार होण्यापेक्षा घड तयार होतो. आणि हा जो मुद्दा आहे तो आत्ता आपल्याला प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय की जर का एडिसोल दिल्यानंतर प्लॉटमध्ये अशा प्रकारचे घड दिसत आहेत तर तुम्ही समजून चालायचे की 3 गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट की मोठ्या प्रमाणामध्ये अन्नसाठा तयार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सायटोकायनिनची लेवल वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाचा सप्लाय पानाकडून मुळांच्याकडे परत चाललेला आहे आणि त्यामुळे मुळांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. ज्या ठिकाणी आत्ता जर मुळी तोडलेली आहे त्या ठिकाणी तर हे दिसायलाच पाहिजे आणि बऱ्यापैकी दिसेल. जर का एप्रिल कटिंगच्या दरम्यान मुळी तोडली असेल आणि त्यावेळेला जर का जमिनीतून एडिसोल दिलेला आहे, वर 1, 2, 3 स्प्रे झालेले आहेत तर त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळं बिलकुल घाबरू नका. मी या व्हिडिओबरोबरच एक व्हिडिओ पाठवतोय की ज्याच्यामध्ये एका प्लॉटमधल्या रेड ग्लोब सारख्या प्लॉटमधले एक शूटिंग आहे, छोटंसं शूटिंग आहे. त्याच्यामध्ये एकेका काडीला 3 घड कसे आलेत हे तुम्ही त्यामध्ये बघू शकता.
त्यामुळं आपल्या सभासदांनी घाबरून बिलकुल जायचं नाही. ही टेक्नॉलॉजी, एडिसोलसारखी टेक्नॉलॉजी ॲक्च्युली फील्डवर उतरवण्यासाठी आपण भरपूर काम केलेलं आहे. जसं पूर्वी आपण प्रोटीन ही टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 20 वर्ष काम केलं. त्याच्या पुढचा एक टप्पा आपण आता घेतोय की एडिसोलसारखी टेक्नॉलॉजी की जी ऑइल बेस्ड टेक्नॉलॉजी आहे, ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ह्या शेतीमध्ये, द्राक्ष शेतीमध्ये किंवा इतर शेतींच्या मध्ये तिचा वापर करून घेण्यासाठी आपण 1.5-2 वर्ष झालं काम करतोय. आणि हा प्रोडक्ट, एडिसोलसारखा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणतोय. ती कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, त्यांचं मोठे संशोधन आहे आणि त्यातून तयार झालेला हा एडिसोलसारखा प्रोडक्ट, कोटिनोसारखा प्रोडक्ट की जो अशा प्रकारची मॅजिक, जादू आपल्याला देऊ शकतो, असा प्रोडक्ट आपण वापरतोय. त्यामुळं तुम्ही मनामध्ये शंका बिलकुल ठेवू नका. असं जर व्हायला लागलेलं आहे तर उलटं तुम्ही आनंदी राहा की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं गर्भधारणा, शाश्वत गर्भधारणा व्हायला लागलेली आहे. बऱ्याचशा व्हरायटी आपल्याकडे असे आहेत की ज्यांच्यामध्ये गर्भधारणेचे प्रॉब्लेम्स आहेत. उदाहरणार्थ जम्बोसारख्या व्हरायटी असतील किंवा ह्या नॉन PGR ज्या व्हरायटी आलेल्या आहेत बऱ्याचशा, त्यांच्यामध्ये पण गर्भधारणेचे मोठे प्रॉब्लेम आहेत. अशा व्हरायटींच्यासाठी एडिसोलसारखा प्रोडक्ट एक माइलस्टोन होऊ शकतो, एक महत्त्वाचा प्रोडक्ट होऊ शकतो, हे मी अगदी गॅरंटीनं सांगू शकतो. बघा की एप्रिल कटिंगची पहिली किंवा दुसरी मीटिंग असेल, दुसरी किंवा तिसरी मीटिंग आपली असेल, ऑनलाईन मीटिंग. त्या मीटिंगमध्ये एक शब्द मी वापरलेला होता, एक वाक्य वापरलेलं होतं की ज्या ठिकाणी आपण एडिसोलचा वापर करू त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या फुटीतून सगळे घड बाहेर पडताना दिसतील, असा मी अंदाज त्यावेळेला वर्तवलेला होता. आज आपल्या 8 मीटिंग कंप्लीट झालेल्या आहेत आणि 8 मीटिंग नंतर आपल्याला प्लॉटमध्ये बऱ्याच लोकांना हे दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये सपकेनंतरच घड बाहेर येत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळेला टेम्परेचर डाऊन होतं, कामं पूर्ण झालेली असतात, सपकेनहून पुढचा पण शेंडा पडलेला असतो आणि त्यातून येणाऱ्या ज्या बगलफुटी असतात त्यातून कदाचित त्यावेळेला वातावरण निर्मिती झाल्यामुळं घड येतात, बऱ्याच प्लॉटमध्ये येतात. पण आजच्या परिस्थितीमध्ये 40, 41, 42 डिग्री टेम्परेचरला अशा पद्धतीनं जर घड बाहेर येत असतील तर मोठं काम आपल्या प्लॉटमध्ये घडतंय गर्भधारणेचं, असं बिनधास्तपणे तुम्ही समजून चाला आणि घाबरून बिलकुल जाऊ नका. तुम्हाला ऑक्टोबर कटिंगला ह्याचे सगळे रिझल्ट परत बघायला मिळतील. हा जो प्रोडक्ट आहे एडिसोल, हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वापरणार आहे, अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं वर्षभर वापरणार आहे आणि सगळ्या गोष्टींसाठी त्याचं काम आहे. बघा की द्राक्षामध्ये ज्या काही विकृती आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ह्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स हे अन्नसाठ्याशी निगडीत आहेत. अगदी एप्रिल कटिंगपासून जर आपण बघत गेलो की बागा फुटणे, गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ होणे, अन्नसाठा भरपूर वेलीमध्ये साठून राहणे की जो आपल्याला ऑक्टोबरला वापरायचा आहे. इव्हन ऑक्टोबर कटिंगला जिरणं, ऑक्टोबर कटिंगला बिन जिये देता, विदाऊट जिये देता देखील घडांची वाढ करून घेणं, फ्लॉवरिंगमधली गळ आणि कूज, क्रॅकिंग, बर्निंग, त्याचबरोबर वजन, फुगवण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या तुम्ही बारकाईनं बघितलं तर ते अन्नसाठ्याशी निगडीत आहेत. आणि हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट रेडीमेड फूड मटेरियलमधला सगळ्यात टॉपचा प्रोडक्ट आहे, अतिशय महत्त्वाचा प्रोडक्ट की जो व्यवस्थितपणे आपण वापरला पाहिजे. त्यामुळं बरेचसे फोन आले मागच्या 15-20 दिवसामध्ये, अजून पण येत आहेत. त्यासाठी एक व्हिडिओ करणं अतिशय गरजेचं होतं. त्यासाठी आपण इमर्जन्सी एक व्हिडिओ एडिसोलसाठी केलेला आहे, तो व्यवस्थितपणे समजून घ्या. याच्याशिवाय, याच्या व्यतिरिक्त जर काही आणि शंका तुम्हाला असतील तर मला डायरेक्ट फोन करून विचारा.